नमस्कार. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती. मोठं किती होता यावं, एखाद्या समाज सुधारकाने किंवा एखाद्या राजाने किंवा एखाद्या महापुरुषाने किती मोठं होता यावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. यांच्या जन्माला आज 150 वर्ष पूर्ण झाली तरी देखील त्या महापुरुषाचं गुणगान आज देखील गायलं जातं. म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेस जातीवाद हा अतिउच्च बिंदूमध्ये होता त्यावेळेस कांबळे नावाच्या एका दलित व्यक्तीला चहाचं हॉटेल काढून देणं इतकं मोठं आमूलाग्र पाऊल त्या काळात घेणं एखाद्या राजानं ही फार मोठी आमूलाग्र किंवा ही फार मोठी अभिमानाची बाब होती. माझं राज्य गेले तरी चालेल परंतु मागासवर्गीयासाठी किंवा दलितांसाठी उन्नतीचं काम करेन हे त्यावेळेस ठणकावून सांगणं हा देखील एक क्रांतीचं मोठं पाऊल होतं. ज्यावेळेस माणगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज दलिताबद्दल उद्गार काढताना म्हणले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे उद्धारकर्ते आहेत, पुढे जाऊन ते तुमचे फार मोठे नेते बनतील. आणि झाले तसंच. आज 14 कोटी दलितांचे मायबाप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखलं जातं. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते, शिक्षण घेत होते, त्यावेळेस त्यांना पत्र आले की राजर्षी शाहू महाराज 6 मे 1922ला गेले. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका थोर महापुरुष इतका उद्विग्न झालेला प्रथमच इतिहासात जनतेला समजला. इतक्या मोठ्या राजाने इतकं मोठं कार्य करावं या जगामध्ये हे फार मोठी गोष्ट असं मला वाटतं. जगाच्या इतिहासात आपल्या पाल्याने शिक्षणासाठी जर आपल्या पाल्याला जर तुम्ही पाठवलं नाही तर पालकांना दंडाची शिक्षा किंवा पैशामध्ये दंड आकारणारा पहिला राजा होता. इतकं छत्रपती शाहू महाराजाबद्दल सांगता येईल. छत्रपती शाहू महाराजाचं कार्य फक्त शैक्षणिक नव्हतं तर सामाजिक होतं, आर्थिक होतं, राजकीय होतं, सांस्कृतिक होतं. इत्यादी मोठ्याच्या मोठ्या ज्या आमूलाग्र बदलामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये योगदान दिलं आहे. त्यांचा जन्म जरी 18व्या 19व्या शतकामध्ये झाला तर त्यांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. अशा या महान राजाची आज 150वी जयंती. त्यानिमित्त अशा या महान राजाला मानाचा मुजरा. धन्यवाद.